नमस्कार, मी प्राची मराठे. पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत उद्योग जगतातून संमिश्र प्रतिक्रिया. सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निदर्शने. आणि 10 महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुणे शहरातील 5वी ते 8वीच्या शाळा सुरू. विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन करण्यात आलं स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोना महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार आहे हे आजच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटवर पाहूयात या प्रतिक्रिया. कोविड की चैलेंज की वजह से फिस्कल इकोनॉमी और इकोनॉमी पर काफ़ी टफ था. जो फाइनेंस मिनिस्टर का आज बजट था वो पॉजिटिव था. उसमें तीन चार चीज़ें काफ़ी पॉजिटिव है. पहली तो ये कि फोकस हैज़ कम ऑन इंक्रीजिंग स्पेंडिंग सो दैट एम्प्लॉयमेंट कैन बी इंक्रीज्ड. अगर हमें एम्प्लॉयमेंट बढ़ाना है तो हमें खर्चा ऑन इंफ्रास्ट्रक्चर बढ़ाना पड़ेगा ताकि ज़्यादा जॉब्स क्रिएट हो सके. वो एक बहुत पॉजिटिव चीज़ थी. चाहे वो रोड इंफ्रास्ट्रक्चर हो, चाहे वो रेलवे इंफ्रास्ट्रक्चर हो, चाहे वो बाकी प्रोजेक्ट्स हों, उन पे कैपिटल का जो आउटले है वो काफ़ी बढ़ाया गया है, विच इज़ अ वेरी वेरी पॉजिटिव डेवलपमेंट. दूसरा पॉजिटिव डेवलपमेंट ये है कि जो हमारा टैक्सेशन स्ट्रक्चर है उसको बाय एंड लार्ज स्टेबल रखा गया है. आई थिंक बजट में उतना ही इम्पॉर्टेंट है कि जो बजट में नहीं होता है जो चेंज किया जाता है. और इसका एक बहुत इम्पॉर्टेंट सिग्नल ये जाता है कि भारत का टैक्सेशन सिस्टम जो है वो अब स्टेबल हो गया है और उसमें छोटे छोटे चेंजेस हर साल नहीं किए जाएंगे. तो ये एक बड़ा पॉजिटिव है. इसके अलावा सीनियर सिटीजन्स के लिए, स्टार्टअप्स के लिए, एग्रीकल्चर सेक्टर के लिए, एजुकेशनल इंस्टीट्यूशंस के लिए काफ़ी राहत बजट में है, जो कि एक बड़ा पॉजिटिव है. गवर्नमेंट ने एक और इसमें इंटेंट दिखाया है कि जो बाकी स्पेंडिंग है इंफ्रास्ट्रक्चर को छोड़ के उसमें ज़्यादा बढ़ोतरी नहीं की गई है, विच इज़ अ बिग पॉजिटिव. क्योंकि गवर्नमेंट में ज़्यादातर खर्चा जो सैलरीज़ में जाता था उसमें ज़्यादा इंक्रीज़ नहीं किया गया है, विच इज़ अ वेरी वेरी पॉजिटिव साइन. ओवरऑल आई वुड से ये बजट पॉजिटिव है कंट्री के लिए. कंट्री अब कॉन्फिडेंट है कि वो कोविड क्राइसिस से बाहर आ चुकी है. 30,000 करोड़ का एलोकेशन कोविड वैक्सीन्स के लिए किया गया है, जो रफली आई वुड से करीब 100 मिलियन में भी वैक्सीन्स उससे कवर होते हैं. तो इसका एक बहुत इम्पॉर्टेंट सिग्नल ये है कि अब जो देश है वो कोविड क्राइसिस से आगे देख रहा है और बैक एट इकोनॉमिक डेवलपमेंट. और ऐसे भी अगर कोविड केसेस की संख्या देखेंगे तो भारत में काफ़ी कम है अभी. तो इस मी चंद्रशेखर चितळे, मराठा चेंबरच्या प्रत्यक्ष कर समितीचा अध्यक्ष आहे. सामान्य जनतेला करांविषयी उत्सुकता असते की आपल्या खिशाला किती चाट बसणार आहे प्रत्यक्ष कराच्या रूपाने. तर यावेळेला अशी अपेक्षा होती की कोविडच्या निर्मूलनासाठी जो खर्च झाला आहे त्याच्यासंबंधी अधिभार चार्ज केला जाईल किंवा जे कोण सुपर रिच करदाते आहेत त्यांच्यावर अधिक टॅक्सचं बर्डन येईल. पण ह्या दोन्ही गोष्टी न झाल्यामुळे करदात्यांनी एक सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. त्या व्यतिरिक्त नानी पालखीवाला जे करतज्ञ होते ते म्हणायचे की तुम्ही करदात्यांना पैशाच्या स्वरूपात फक्त टॅक्स लावा, त्यांचे टाईम किंवा एफर्ट्स हे वाया घालवू नका. तर ते बऱ्याच वेळेला कार्यालयीन कामकाज करण्याकरता करासंबंधी खूप वेळेचा अपव्यय होतो. तर त्या दृष्टिकोनातनं मोठी पावलं उचललीत की जेणेकरून कराचं कम्प्लायन्सेसमध्ये सुलभता येईल. सिनियर सिटीजन्सना त्यांनी विवरणपत्र काही परिस्थितीत न भरण्याची सवलत दिली आहे. अर्थात त्याच्यात वय 75 वर्ष ठेवलेलं आहे, त्याच्याऐवजी त्यांनी 65 किंवा 60 वर्षापर्यंत खाली आणलं तर जास्त उपयुक्त ठरेल. जे लाभांशावर ॲडव्हान्स टॅक्स भरायला लागतो तर ते आपल्याला माहीत नसतं लाभांश किती मिळेल, कधी मिळेल. त्याच्यातनं देखील आता त्यांनी सुटका दिलेली आहे. त्याच्यानंतर जे काय विवाद होतात, जे छोटे करदाते आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांनी विवादासाठी एक वेगळी छोटी कमिटी दिलेली आहे की ज्याच्यात अधिक श्रम किंवा वेळ वाया न घालवता त्यांना निराकरण मिळू शकेल. पॉझिटिव्हच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की अफोर्डेबल हाऊसिंगला त्यांनी खूपच मदत केलेली आहे छोट्या घरांना. की जे कोण करदाते घर विकत घेतील त्यांना 1.5 लाखाची अतिरिक्त व्याजाची वजावट मिळेल. जे बिल्डर्स असे घरं बांधतील त्यांना देखील आयकर भरावा लागणार नाही. आणि यावर्षी त्यातली अजून एक समाधानाची गोष्ट म्हणजे अशी अफोर्डेबल हाऊसेस जे कोण भाड्याने देतील त्या भाड्याच्या रकमेमधील देखील त्यांना मोठ्या प्रमाणात सवलत मिळणार आहे.
आणि संगणकाचा अधिकाधिक उपयोग करून करदात्यांचा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी कमीत कमी संबंध येईल असं योजना मंत्र्यांनी सुचवलेली आहे. त्याच्यामुळे जे काय व्यवहार आहेत ह्या इन्कम टॅक्स किंवा कुठल्याही करांच्या क्षेत्रामधले याच्याला खूप मोठ्या प्रमाणात आळा बसत आहे. आणि कंपनी कायद्यामध्ये आणि LLP कायद्यामध्ये देखील त्यांनी डिक्रिमिनलायझेशन करून किंवा छोट्या कंपन्यांची व्याप्ती वाढवून मोठ्या सवलती दिलेल्या आहेत. व्यावसायिकांना देखील ऑडिटची लिमिट त्यांनी 5 कोटीवरून 10 कोटीवर वाढवल्यामुळे सुमारे 50-60% करदात्यांना ह्या ऑडिटच्या ससेमिरा इथून पुढे मागे राहणार नाही. त्यामुळे एकंदरीत प्राप्त परिस्थितीत त्यांनी चांगला अर्थसंकल्प दिला असंच म्हणता येईल. धन्यवाद. तर हा खूप महत्त्वाचा सेक्टर आहे भारतामध्ये, कारण आपल्या GDPच्या 7% GDP त्यापेक्षा जास्त ऑटो सेक्टरची येते. 25%पेक्षा जास्त इंडस्ट्रीतलं आउटपुट ऑटो सेक्टरचं आहे. महाराष्ट्रात हे फार महत्त्वाचं, कारण महाराष्ट्रामध्ये देशातले 35% वाहन उद्योग हा महाराष्ट्रात आहे. त्यातल्या त्यात पुणे जिल्हा, नाशिक, ठाणे, नागपूर या ठिकाणी या स्क्रॅपिंग पॉलिसीची आम्ही बऱ्याच दिवसापासून मागणी करतोय. या स्क्रॅपिंग पॉलिसीमध्ये जुनी जी वाहनं आहेत ती रस्त्यावरनं उचलून स्क्रॅप यार्डमध्ये घेतली जातील. त्यामुळे होईल काय, जुनी वाहनं रस्त्यावरनं बाहेर गेल्यामुळं नवीन वाहनांची मागणी वाढेल. वाहनांची मागणी वाढल्यामुळं उत्पादन वाढेल, रोजगार वाढेल किंवा टिकून राहील आणि वाढेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही फार जुनी असलेली जी वाहनं आहेत ते त्याचा पर्यावरणाला प्रदूषणाचा त्रास होता. तो प्रदूषणाचा त्रासही कमी होईल आणि पर्यावरणासाठी सुद्धा ही फार चांगली गोष्ट असेल. त्यामुळं ही स्क्रॅपिंग पॉलिसी फार चांगली पॉलिसी आहे, चांगली घोषणा झालेली आहे. लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी हीच आमची विनंती असेल. त्यात आम्ही 2 गोष्टी ऐकल्या. स्टीलमध्ये जी ड्युटीज कमी करण्यात आलेल्या आहेत किंवा स्क्रॅपिंगवरती टॅक्स स्क्रॅप केला गेलेला आहे, तर या दोन्हींचाही फायदाच होईल. ज्या फार हाय लेवल झालेल्या आहेत रॉ मटेरियलच्या, मेटल्सच्या, स्टील आणि इतर मेटल्सच्या, धातूंच्या, त्या कमी होण्यासाठी याची नक्की मदत होणार आहे. मला असं वाटतं हे बजेट शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने खरं तर ऐतिहासिक बजेट होतं, कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही जुलै 2020 मध्ये अनाऊन्स केली गेली. अर्थात आम्हाला असं वाटलं की त्याच्यावरती फायनान्स मिनिस्टर खूप सारं बोलतील. फार त्या बोलल्या नाही, पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनी सजेस्ट केलेलं आहे की पब्लिक स्पेंडिंग शुड बी अबाउट 6% ऑफ द GDP. तर ते अर्थात आपण ॲनेक्शर्समध्ये बघूया. पण मला वाटतं जो फोकस त्यांनी दिलेला आहे की स्किल डेव्हलपमेंटला किंवा रिसर्चला, हा अतिशय महत्त्वाचा आहे. रिसर्चसाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन जे एस्टॅब्लिश करणार आहेत त्याच्यासाठी 50,000 कोटीचं जे त्यांनी सँक्शन केलेली आहे, बजेट ॲलोकेशन केलेलं आहे. मला असं वाटतं की तीच एक आपल्या देशात कमतरता होती रिसर्चची. आणि आता जर एक चांगलं रिसर्च इकोसिस्टम जर आपण भारतात तयार केलं तर मला असं वाटतं आपली जी विद्यापीठं आहेत ती नक्कीच पहिल्या 200 किंवा निदान पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये बरीचशी येतील. दुसरं म्हणजे त्यांनी स्कूल एज्युकेशनलाही बऱ्यापैकी त्याच्याबद्दल मेन्शन केलं की काही शाळा त्या सबल करणार आहेत, स्ट्रेंथन करणार आहेत आणि त्याच शाळा बाकी शाळांसाठी मेंटर करतील. तर हाही एक खूप चांगला प्रकल्प त्यांनी मांडला. ट्रायबल एरियाजमध्ये, विशेषतः ट्रायबल आणि हिली एरियाजमध्ये आणि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी ज्या शाळा नवीन आणि त्या शाळांसाठी ॲलोकेशन जे 38 कोटी किंवा 48 कोटी जे त्यांनी केलेलं आहे तेही एक म्हणजे एक चांगला पाऊल पुढे टाकलंय. 3,000 कोटी जे त्यांनी अप्रेंटिसशिप प्रोग्राम, जो खरं तर मागच्याच वर्षी लॉन्च केला होता पण तो तेवढ्या पद्धतीने आम्ही पाहिला नाही, पण आता ह्या वर्षी असं दिसतंय की बऱ्यापैकी स्ट्रेंथन आणि अमेंड पण केलेला आहे तो प्रोग्राम. आणि मला असं वाटतं की जे इंजिनिअरिंगचे डिप्लोमा होल्डर्स आहेत त्यांच्यासाठी याचा खूप फायदा होणार आहे. ह्याचबरोबर काही जॉईंट प्रोग्राम जे त्यांनी जपानबरोबर आणि UAE बरोबर, कारण UAE मध्ये आपले बरेच स्किल्ड वर्कर्स आहेत आणि लेबर फोर्स आहे आणि तिथे जर आपण स्किल डेव्हलपमेंट UAE गव्हर्नमेंट बरोबर जे काही ते करणार आहेत त्याच्याबद्दलही मेन्शन केलंय. अजून एक म्हणजे जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये मेन्शन केलेलं नाही पण जे आता फायनान्स मिनिस्टर बोलल्या तर त्याच्याबद्दल खरं तर बघितलं पाहिजे काय त्यांना म्हणायचं आहे. त्यांनी हैदराबादबद्दल मेन्शन केलं की अशा 9 सिटीज त्यांनी आयडेंटिफाय केल्या जिथे बऱ्याच साऱ्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि पुणे तर खरं तर विद्येचं माहेरघर असल्यामुळे आय एम शुअर या 9 सिटीजमध्ये पुणेही असेल. तर त्या असं म्हटलं की आम्ही त्याच्यावरती एक अशी अम्ब्रेला इन्स्टिट्यूशन तयार करू आणि पण सगळी विद्यापीठांमध्ये ऑटोनॉमी मेंटेन करू. तर हे नक्की काय करणार आहेत, बहुतेक नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जो एक मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन बद्दलचं जे बोललं गेलंय किंवा मांडलं गेलंय तर त्या पद्धतीचं काही करणार आहेत का, तर हे खरं जेव्हा डिटेल्स आम्ही बघू, ॲनेक्शर्स बघू तेव्हा आम्हाला कळेल.
सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अदर दॅन एज्युकेशन मला आनंद होतो, मी स्वतः मेडिकल डॉक्टर आहे, की फायनान्स मिनिस्टरनी हे स्पीच हेल्थवरती खूप फोकस दिला आणि सुरुवातच ह्या बजेट स्पीचची अर्थातच कोविडमुळे पण अदरवाईज सुद्धा पब्लिक स्पेंडिंग ऑन हेल्थ 137% वाढवलेलं आहे. आणि मला असं वाटतं ते सगळ्यात म्हणजे हेल्थ आणि एज्युकेशन हे आपण 2 पिलर्स कुठल्याही राष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी हे पिलर्स आहेत असं मानतो. आणि मला असं वाटतं की हे बजेट त्या दृष्टीने खूप चांगलं आहे. कोरोनाच्या महासाथीमुळे संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडला असून त्याबद्दल माननीय मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आपण अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. वर्षभराच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर बजेट कसं असेल याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण आपण सगळेच जण बजेट पूर्ण ऐकल्यानंतर अतिशय आनंदी झालो असू की एका बाजूने वर्षभरामध्ये आर्थिक गाडं हे रुळावरून खाली उतरल्यानंतरसुद्धा शेवटच्या 5-6 महिन्यामध्ये ज्या प्रकारचं GST कलेक्शन, कारण GST कलेक्शन हे हा एक सिग्नल असतो, शेवटच्या 5 महिन्यामध्ये GST कलेक्शन हे मागच्या वर्षीपेक्षा जास्त झालं. त्यातून असं लक्षात येतं की आता हळूहळू आर्थिक गाडं हे रुळावर आलं आहे आणि त्यातून बजेट हे सगळ्यांनाच आनंद देणारं झालं. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी ह्या बजेटमध्ये खूपच गोष्टी केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला सीझन घेताना पेरणीच्या वेळेला जे कर्ज लागतं त्या कर्जासाठी जी तरतूद असते ती खूपच वाढवली आहे की ज्यामुळे आता अधिकाधिक लोक हे सावकारी कर्जातून मुक्त होऊन इन्स्टिट्यूशनल लोन सिस्टीममध्ये म्हणजे एखाद्या विविध कार्यकारी सोसायटी, जिल्हा मध्यवर्ती बँक या लोन स्ट्रक्चरमध्ये येतील, जी ह्या देशाची मोठी आवश्यकता आहे. कारण ह्या देशामधला मोठा प्रॉब्लेम हा मिळणारं कर्ज हे बँकांकडून न मिळण्यामुळे सावकारीकडे तो जातो आणि त्यामुळे कर्जाची अमाऊंट वाढवली हा भाग असेल किंवा गहू खरेदीसारख्या खरेदीमध्ये 33,000 कोटी रुपये हे 2013 साली होते. आता बजेटमध्ये 75,000 कोटी केवळ गहू खरेदीसाठी अलॉट झालेले आहेत. जो खर्च येतो शेतकऱ्यांचा ज्याला आपण म्हणू की पेरणीपासूनचा काढणीपर्यंतचा त्याच्या 1.5 त्याला मिळालं पाहिजे, म्हणजे 50% प्रॉफिट त्याला मिळालं पाहिजे. ही स्वामीनाथन आयोगाची प्रमुख सूचना होती. ती ह्या बजेटमध्ये पूर्णपणे अंमलात आणण्याचं आश्वासन सरकारने दिलं आहे. असं वेगवेगळ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूपच आनंद देणारं असं बजेट आहे. बरोबरीने या कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्यावर सुद्धा खूप खर्च केलेला आहे. कारण एका बाजूने कोविड पूर्णपणे संपला, त्याची भीती संपली असं झालेलं नाही. नवनवीनसुद्धा आगामी काळामध्ये काही विषय शास्त्रज्ञ येऊ घातलेले असं मांडतात. हे लक्षात घेऊन ह्या देशाची आरोग्य व्यवस्था ही अधिक बळकट करण्यावर सुद्धा या बजेटचा भर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय, म्हणजे एकच उदाहरण सांगायचं झालं तर ग्रामीण पायाभूत सुविधाला एकदम 40,000 कोटीची व्यवस्था केलेली आहे. कारण ग्रामीण भागातले रस्ते झाल्याशिवाय, प्रामुख्याने शेताकडे जाणारे पाणंद रस्ते झाल्याशिवाय शेतावरचा माल हा मार्केटपर्यंत लवकर येऊ शकणार नाही, त्याची कॉस्ट वाढते. आणि त्यामुळे ग्रामीण पायाभूत सुविधा एक उदाहरण आहे. पण महाराष्ट्रामध्ये नाशिक मेट्रो, नागपूर मेट्रो यांना दिलेले पैसे, रोडसाठी मोठ्या प्रमाणावर विदेशातून फंड्स आणण्याची परवानगी, ह्या सगळ्यातून या देशाच्या पायाभूत सुविधांवर सुद्धा खूप भर दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्यमवर्गीयांना दिलासा देणाऱ्या खूप गोष्टी आहेत. कारण शेवटी मध्यमवर्गीय जो आहे तो सरकारी नोकऱ्यांच्या बरोबरीने स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये नोकरी करतो. त्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीला स्ट्रेंथन करण्याचा खूप प्रयत्न झाला आहे. उदाहरणार्थ स्मॉल स्केलची व्याख्या 2 कोटीपर्यंत नेली की जेणेकरून आपोआपच काही उद्योग जे स्मॉल स्केलच्या व्याख्येत येत नव्हते ते आले. अशा मध्यमवर्गीयांना मग 75 वर्षाच्या वर रिटर्नची यापुढे आवश्यकता नाही, अशा अनेक गोष्टी मध्यमवर्गीयांना सुद्धा एका अर्थाने रिलीफ देणाऱ्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की समाजाच्या सर्वच घटकांना एका अर्थाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय बजेट येतं बाबा अशा प्रकारची जी भीती होती त्या सर्वांना दिलासा देणार हे बजेट आहे.
दिवसागणिक इंधन दरवाढ होत आहे, महागाईत वाढ होत आहे. त्यामुळे इंधन दरवाढी विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुण्यातील अलका चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या 2 आठवड्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहरात पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात सह्यांची मोहीम घेत आहे. या मोहिमेनंतर या सर्व सह्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं जाणार आहे की दररोज जी पेट्रोल डिझेलवर होत आहे ती कमी करण्यात यावी. तसेच गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून गॅस सबसिडीबाबतही गोंधळ आहे, तोही संपलेला नाही. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली. आज झालेल्या बजेटच्या माध्यमातून पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत दिलासा मिळेल अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने याबाबत घोर निराशा केली आहे. कृषीवर जे वाढीव अधिभार लावला आहे याचा अर्थ असा समजायचा की यानंतर कधीच पेट्रोल डिझेलची वाढ कमी होणार नाही. हेच केंद्र सरकारला यातून सांगायचं आहे, असंही अजय शिंदे यांनी म्हटलं आहे. अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये मनसे प्रदेश सरचिटणीस बाबू वागसकर यांच्यासह मनसेचे शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अक्कड़ बक्कड़ बम्बे वो 80-90 पूरे सो, इतना भी ना लूट की जनता कभी माफ ही ना करे, अशा आशयाचे फलक हातात घेत कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला. गेले 2 आठवडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या मध्ये सह्यांची मोहीम घेते आणि त्या सह्यांच्या मोहिमेच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांना आम्ही पत्र लिहितोय. नागरिकांच्या माध्यमातून हे पत्र लिहिलं जातंय की ही जी काय पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आहे, त्याचबरोबर गॅसची सबसिडीच्या संदर्भातला जो गेल्या 8 महिन्याचा गोंधळ आहे, हा गोंधळ अजूनही संपलेला नाही. तुम्ही त्या सगळ्याच्या संदर्भात निर्णय घ्या आणि जनतेला कुठेतरी दिलासा द्या. आज झालेल्या बजेटच्या माध्यमातून हा दिलासा मिळेल अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने या सगळ्याच्या संदर्भात घोर निराशा केलेली आहे. आज कृषी आणि कृषीच्या वरती जी वाढीव अधिभार त्यांनी लावला, हा अधिभार म्हणजे याच्या पुढे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमीच होणार नाही हे सांगण्याचा या केंद्र शासनाने प्रयत्न केलेला आहे. म्हणजे गेले इतके दिवस जनतेला अपेक्षा होती या बजेटच्या माध्यमातून कुठेतरी आम्हाला दिलासा मिळेल, पण तो दिलासा या ठिकाणी मिळताना दिसत नाही. म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत की तुम्ही जो अधिभार लावला आहे तो अधिभार आम्हाला असं वाटतं की तो छुपा आहे. याच्या माध्यमातून ही जी काय भाववाढ झाली ती भाववाढ तशीच राहणार आहे. जनतेला या भाववाढीच्या माध्यमातून अक्षरशः पिसलं जाईल आणि याच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती महागाई होणार आहे. याच्यामुळं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी अशी आहे की ही जी काय भाववाढ होती ती भाववाढ कमी करा. कृषीवरती जो तुम्ही अधिभार लावलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतोय, पण भाववाढ कमी करा. जनता वसाहतमधील कैलासवासी सीताराम नारायण गावडे प्राथमिक विद्या मंदिर या महापालिकेच्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा 10 महिन्यांनंतर आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच सोमवारपासून शहरातील प्राथमिक शाळांची घंटा वाजली आणि गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले 5वी ते 8वीचे वर्ग भरले. शाळा प्रशासनाने देखील यावेळी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प औक्षण करून स्वागत केले. तसेच कोरोनापासून विद्यार्थ्यांची सुरक्षा कशा प्रकारे घेता येईल याचे नियोजन देखील करण्यात आले. दरम्यान शहरातील 786 शाळांपैकी 283 शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या. शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या. त्यानंतर पालिका प्रशासनाने सोमवारपासून शहरातील महापालिकेच्या अनुदानित, विनाअनुदानित व खाजगी शाळांची तपासणी केल्यानंतर या शाळा सुरू केल्या आहेत. त्याकरता पालिका प्रशासनाने पथकांची नेमणूक केली होती. या पथकांकडून शाळांनी शासनाच्या नियमांची पूर्तता केली आहे का याची पाहणी केल्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आली आहे. या पथकांमध्ये क्रीडा अधिकारी, आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. शाळांची तपासणी केल्यानंतरच शाळांना परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे सिंहगड रोड, ढोले पाटील रोड, घोले रोड, नगर रोड, भवानीपेठ, विश्रामबागवाडा, वारजे, कर्वेनगर, हडपसर, कोथरूड, कात्रज, येवलेवाडी, बिबवेवाडी, औंध, वानवडी, रामटेकडी, येरोडा भागातील 786 पैकी 283 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. माधुरी नारायण खैरे, मी जनता वसाहतमधल्या 5G शाळेमध्ये मुख्याध्यापकाचं काम पाहते. आमच्या कोरोनाच्या नंतर आपली जी शाळा सुरू झाली आहे त्यासाठी आम्ही प्रथम पालकांची संमतीपत्रकं घेतली. मुलांना 1 फुटाच्या अंतरावर उभं राहण्यासाठी
शाळेच्या आवारात गोल तयार केले, त्या ठिकाणी मुलं उभी राहतात. ऑक्सिमीटरने ऑक्सिजन चेक करतो आहे. थर्मल गननी टेम्परेचर पाहून नंतर मुलींना वर्गात हातावर सॅनिटायझरच्या बॉटल छोट्या छोट्या दिलेल्या आहेत हातावर घेण्यासाठी. अशा प्रकारे आम्ही कोरोनाच्या संदर्भात मुलींचं हे तयार केलेलं आहे. पहिल्याच दिवसाचा प्रतिसाद थोडा कमी आहे, जसा हवा होता तसा नाही आहे, थोडा कमी आहे. होईल आता थोड्या पुढे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा, जीत हमारी. मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा, जीत हमारी. जीत का है जुनून, हम चले सूरज की ओर, हम चले सूरज की ओर. Success is yours. प्रथम सुमिरन गणेश जी का, दे आशीष हमको. माता पिता और गुरुजन का है आदेश हमको. हम चले ज्ञान की ओर, हम चले ज्ञान की ओर. ज्ञान ही श्वास है, ज्ञान ही विश्वास. ज्ञान ही श्वास है, ज्ञान ही विश्वास. ज्ञान की प्यास बुझाने का है ये जुनून. हम चले सूरज की ओर, हम चले सूरज की ओर. शरद पवार जाणीवपूर्वक कृषी कायद्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पौड रोड येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा आजपासून सुरू झाली. यावेळी चंद्रकांत पाटील नगरसेवक उपस्थित होते. ज्या दिवशी लोकसभा राज्यसभेत हे कृषी कायदे संमत झाले तेव्हा शरद पवार कुठे होते आणि जर या कायद्याला विरोध होता तर त्याच दिवशी विरोध का केला नाही असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे शरद पवारांना आता 1.5 वर्ष चर्चा करण्याची संधी आहे असंही पाटील यावेळी बोलताना म्हणाले. नाही, भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता FIR दाखल करेल वगैरे होईल, परंतु मुळात वर्षानुवर्ष हिंदू समाजाला त्यांनी दोष देऊनसुद्धा हिंदू समाज संघटित होणं, हिंदू समाज संघटितपणे ॲक्ट होणं, मोठं उदाहरण त्याचं रामजन्मभूमी आहे. यात कधीच कमतरता झाली नाही. हे मुठभर लोक किती ओरडत बसले तरी त्याचा हिंदू समाजाच्या मनावर परिणाम होणार नाही. बिकॉज ही इज कन्व्हिन्स किंवा हिंदू ही काही पूजा पद्धती नाही, हिंदू ही कार्यपद्धती आहे, हिंदू ही जीवन जगण्याची पद्धती आहे, जगण्याचे नियम म्हणजे हिंदू. पूजा पद्धती वेगळी आहे, कारण त्या हिंदू शीर्षकाखाली अनेक जण गणपतीला पूजतात आणि शंकराला पूजतात. तर कधीच यांच्या डोक्यामध्ये हे शिरणार नाही की हिंदू ही पूजा पद्धती नाही, हिंदू ही जीवन जगण्याची नियम आहेत आणि त्या नियमांना सगळं जग हळूहळू ॲक्सेप्ट करायला लागलं आहे. समजा हिंदू समाजाने हा नियम केला असेल, कोण हिंदू? आईवडिलांना मानणारे हिंदू. कोण हिंदू? की जो आपल्या पत्नीला बरोबरीचं स्थान देतो. कोण हिंदू? जो प्रामाणिक आहे. अशी समजा गुणांची यादी म्हणजे हिंदू असेल तर सगळं जग त्याला फॉलो करायला लागलं आहे आता. मुठभर लोकांनी म्हणून काय होणार नाही. आपल्या देशाचीच संस्कृती अशी आहे, ज्याचा उल्लेख ह्याआधी मी हिंदू या शब्दाचा अर्थ सांगताना केला, की त्या संस्कृतीमध्ये दुश्मन जरी असला तरी तो त्या दुश्मन नावाच्या जागी एरवी आपण एकमेकाला खूप प्रेम देतो. आणि त्यामुळे संजय राऊतांच्या मुलीच्या साखरपुड्याला देवेंद्रजींनी जायलाच पाहिजे होतं. आणि स्वाभाविकपणे 2 मित्र भेटल्यानंतर त्यांचे राजकीय विचार वेगळे असले तरीसुद्धा म्हणून प्रेमाने आपण मिठी मारतो. मैत्री असायलाच पाहिजे. पवार साहेबांवर आम्ही टीका टिप्पणी जरी केली तरीसुद्धा ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला काम वाढवायचं असेल तर पवार साहेबांवर टीका टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही.
पण पवारसाहेब भेटल्यानंतर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच. ही आमची संस्कृती आहे. सुरुवातीलाच आज फार मोठ्या गॅपनंतर महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये शाळा सुरू झाल्या. आज आम्ही एका शाळेमध्ये चालवलो आहोत, पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा. त्या शाळेमध्ये ज्यांच्या पालकांनी संमतीपत्र दिलं अशी जवळजवळ 150 विद्यार्थी आज पहिला दिवस म्हणून उत्साहाने आले आहेत. त्यांना एक मास्क आणि चॉकलेट देऊन आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे आणि आगामी काळात ती काळजी घ्यावी असे आवाहन केलं आहे. बजेट विषयामध्ये कितीही मोठा नेता असला तरी त्याचा अंदाजच असतो आणि तेच बजेटची एका अर्थाने ब्युटी आहे की ते आधी कोणाला लीक होत नाही. पण अपेक्षा अशी आहे की प्रामुख्याने शेतकऱ्यांचं आंदोलन जे सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना समाधान मिळणारं जे आंदोलन सुरू आहे ते गैरसमजुतीमुळे सुरू आहे, पण तरीही सारखा प्रयत्न जो मोदीजींनी शेतकऱ्यांना सुखी करणं आणि सुरक्षित करणं ह्या दोन्हीचं चालवलं आहे, तर त्याच्यातून आज काही ना काही भरीव शेतकऱ्यांना मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. दुसरा वर्ग ज्याची अपेक्षा आहे तो मध्यमवर्गीयांचा आहे की ज्या मध्यमवर्गीयांना वेगवेगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे मग इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये, त्यांच्या घरांमध्ये म्हणजे घरांच्या लोनमध्ये, त्यांच्या गाड्यांच्या लोनमध्ये, कारण हळूहळू मध्यमवर्गीय ही स्वप्न पाहत असतो की माझी 2 व्हीलर आहे आता 4 व्हीलर कशी होईल, मग मी भाड्याच्या घरात राहतो तर माझं स्वतःचं घर कसं होईल. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्यासुद्धा अपेक्षा पूर्ण करणारं हे बजेट असेल असं मला वाटतं. कोरोनाच्या पिरियडमध्ये एकूणच आर्थिक गाडी रुळावून खाली आली आहे. ती पुन्हा पटरीवर आणण्यासाठी 20,97,000 कोटीचं पॅकेज तर केंद्राने दिलं. त्यातलं मेजर पॅकेज हे लघु उद्योजकांसाठी होतं. त्यातून खूप गोष्टी सुरळीत झाल्या. गेले 5 महिने देशाचा GST हा गेल्या वर्षीपेक्षासुद्धा हायेस्ट व्हायला लागला. पण अजून काही इंडस्ट्रीसाठी करण्याची आवश्यकता आहे की ज्याच्यात दुहेरी फायदा होतो, इंडस्ट्री वाचते, कामगारांनाही फायदा होतो. अपेक्षा आहे, बघू काय काय होतं. असं आहे की आता ह्याच्यापेक्षा जास्त केंद्र सरकारने काय करायचं हे मलाही कळत नाही. जरा शरद पवारांनी समजावून सांगा की जर 1.5 वर्ष या कायद्याची अंमलबजावणीच थांबणार आहे आणि त्या काळामध्ये चर्चा होणार आहेत, विश्वासात घेतलं जाणार आहे, तर हा आडमोठेपणा चालला आहे. आणि ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हे कायदे पास झाले त्यावेळेला पवारसाहेब दिल्लीमध्ये नव्हते, ते काही राज्यसभेमध्ये हजर नव्हते. मग जर ह्या कायद्यांवर चर्चा झाली पाहिजे असं वाटत होतं, तर ज्या दिवशी कायदा संमत झाला त्या दिवशी त्याला विरोध करण्यासाठी का होईना सभागृहात असायला पाहिजे होतं. शिवसेनेने तर लोकसभेमध्ये पाठिंबा दिला, मग राज्यसभेमध्ये बहिष्कार टाकला. मग बहिष्कार टाकताना तुम्ही वोटिंग का नाही केलं अँटी? त्यामुळे हे सगळं निवडणुकीच्या माध्यमातून विजयी न झाल्यामुळे माननीय मोदीजींना आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे पवारसाहेबांना 1.5 वर्ष हा इतका मोठा कालावधी आता मिळेल, कारण त्याची अंमलबजावणीच होणार नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कायद्याची अंमलबजावणी स्थगित करा, केंद्राने मान्य केलं. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की हे कायद्यांची अंमलबजावणी थांबवल्यानंतर एक कमिटी फॉर्म करू आणि सगळ्यांनी आपापल्या घरी जा. कोणी जात नाही. मग पवारसाहेब ते शेतकऱ्यांना का म्हणत नाहीत की बाबा रे आता आपलं समाधान बऱ्यापैकी झालं आहे, याची अंमलबजावणी चर्चेशिवाय होणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उच्चाधिकारी समिती नियुक्त करण्याचे लेखी आश्वासन घेऊन उपोषण स्थगित करणारे अण्णा हजारे हे राज्यातील अविश्वासू हास्यास्पद व्यक्तिमत्व असल्याची टीका माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी केली. अण्णा म्हणजे महात्मा गांधी नव्हेत, त्यांचे बोलविते धनी आता समोर आले असून अण्णा मॅनेजेबल असल्याचा आरोप डॉक्टर मुणगेकर यांनी केला. उपोषणाच्या 1 दिवस आधीच केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघाल्याने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय अण्णांनी घेतला होता. त्यावर भाष्य करताना मुणगेकर यांनी अण्णा हे हास्यास्पद व्यक्तिमत्व असल्याची टिप्पणी केली. नोटबंदीपासून अर्थव्यवस्थेची घसरण सुरू असून त्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोपही मुणगेकर यांनी केला आहे. म्हणजे मोदी सरकारने कोणत्याही प्रकारची सकारात्मक कारवाई करून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशा प्रकारे कोणतंही सकारात्मक धोरण उचललेलं नाही. 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज डिक्लेअर केलं, पण त्यापैकी जवळजवळ 17 ते 18 लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं लोकांना देण्यासाठी. त्याचा कुठलाही अनुकूल परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला नाही. तेव्हा एकूणच गेल्या 3-4 वर्षामध्ये अर्थव्यवस्थेची जी वाताहत झालेली आहे ती उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये भरून काढण्यासाठी फार प्रभावी धोरणं अंमलात आणली जातील किंवा उच्चारोद्या करतील असं मला स्वतःला वाटत नाही. जर त्यांनी ती केली असं मला वाटलं तर अर्थशास्त्राचे एक अभ्यासक म्हणून मी त्यांचं अभिनंदन करेन, परंतु मला तशा प्रकारचं अभिनंदन करायला ते संधी देतील असं मला वाटत नाही.
दुसरा मुद्दा शेतीच्या संबंधामध्ये सरकारने स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न न करता लोकांची प्रतिष्ठा मोठी समजून ही कृषी विधेयकं त्वरित मागे घ्यावीत। याचं कारण ही तीनही कृषी विधेयकं भारतीय शेती उद्ध्वस्त करतील याबद्दल माझी खात्री झालेली आहे। तिसरा मुद्दा, अण्णा हजारेंनी आपलं उपोषण जे मागे घेतलेलं आहे त्यावरून आपल्याला स्पष्ट असं दिसतं की 2011मध्ये अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे आंदोलन केलं होतं हे आंदोलन काही बाह्य शक्तींनी नियोजन पद्धतीने आणि प्रभावीपणे त्यांच्याकडनं करून घेतलेलं होतं। आता शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याच्या संबंधामध्ये ते करत असलेलं उपोषण त्यांनी मागे घेऊन अण्णा हजारे हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक आणि सामाजिक जीवनामध्ये एक हास्यास्पद व्यक्तिमत्व झालेलं आहे, तर त्यांच्यावर आणखी मी जास्त भाष्य करू इच्छित नाही। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून 5 वर्षात 1 लाख सूक्ष्म व लघु उद्योग प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगतानाच या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल। या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतील। रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला। बारामती विद्याप्रतिष्ठान येथील ग.दी. माडगुळकर सभागृहात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत माझा व्यवसाय माझा हक्क या उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती प्रमोद काकडे, नगरसेवक किरण गुजर, समन्वयक कौस्तुभ बुटाला आदी उपस्थित होते। अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून 5 वर्षात 1 लाख सूक्ष्म व लघु उद्योग प्रस्थापित करण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे। हे उद्दिष्ट प्राप्त केले तर मोठ्या प्रमाणात युवक युवतींना रोजगार मिळणार आहे। अनुसूचित जाती जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांना योजनेत सवलत देण्यात आली आहे। योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा व समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून उत्पादन, सेवा उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक व व्यवसाय, फिरते विक्री केंद्र या व्यवसायांमध्ये युवकांना व युवतींना संधी मिळतील असे त्यांनी सांगितले। विविध उपयोग कामासाठी टाटा एस वाहन, ज्याला आपण छोटा हत्ती म्हणतो, तोही उपलब्ध करून देण्यासाठी नाव नोंदणी होणार आहे आणि या छोट्या हत्ती वाहनाच्या मदतीने करतो या बंधन बँकेचे अधिकारी, HDFCचे अधिकारी, रत्नाकर स्वयंरोजगाराच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून आपल्याला कृषी मालावर प्रक्रिया करून मूल्यवृद्धी झालेला तयार माल थेट ग्राहकांना आपण विकू शकता, त्यातून अधिक नफा कमवू शकता। आरोग्य व्यवस्था सुधारू शकत नाही असं सांगितल्यामुळे त्यांनी दिलेल्या दिशेवर वाटचाल करत सगळ्या बँकांच्या सहकार्याने, त्यात प्रामुख्याने HDFC बँक, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजनेच्या निकषाप्रमाणे 18 ते 45 वयोगटातील उमेदवार यासाठी पात्र आहे, परंतु विशेष 3 राजे वेगळे आहेत कुठे, सगळे एकच आहेत। तुम्हीच प्रश्न विचारून सातारा कोल्हापूर वेगवेगळे करू लागले आहात। सातारा कोल्हापूर हा पूर्वीच तळ झालेला आहे। वारणा तळमध्ये सातारा कोल्हापूर एकत्र झाले आहेत आणि हे 300 वर्षांपूर्वी झालं आहे, म्हणून आता हे वेगळं होण्याचा काहीही विषय नाही असं मत कोल्हापूरचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं। पुण्यात छावा संघटनेच्या वतीने महा एक्स्पो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते। छावा संघटनेच्या वतीने आज जो महा एक्स्पो मेळावा घेण्यात आला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे। अनेक महामंडळे वेगवेगळ्या समाजासाठी स्थापन झालेली आहेत। त्यात अण्णाभाऊ साठे महामंडळ विकास संस्था किंवा महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत असेल, या सर्वांना एकाच छताखाली आणण्याचं काम छावा संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। असं काम आजपर्यंत कोणीही केलेलं नाही, म्हणूनच खरंच हे काम कौतुकास्पद आहे। तसेच या महामेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश दिला जाणार आहे असं मतही यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलंय। राजाराम महाराजांनी 1925 ते 30च्या दरम्यान कोल्हापुरात विमानतळ सुरू केलं आहे। लवकरच त्याचे नामांतर व्हावे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत। तसेच PMO कार्यालयाकडेही पाठपुरावा करून लवकरच कोल्हापूर विमानतळाचं नामकरण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। औरंगाबाद शहराच्या नामांतरांच्या विषयावरही छत्रपती संभाजीराजे यांनी भाष्य केलं। औरंगाबादच्या नामांतरामागे राजकारण आहे का माहीत नाही, पण संभाजीराजे यांच्या नावाने नामांतर झाले तर काय चुकीचे आहे असं मत यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलंय। छावा संघटनेच्या वतीनं जो महा एक्स्पो मेळावा त्यांनी घेतलेला आहे खरोखरच कौतुकास्पद आहे।
अनेक महामंडळं वेगळ्या वेगळ्या समाजासाठी स्थापन झालेले आहेत. मग ते अण्णासाहेब पाटील महाविकास महामंडळ असेल किंवा महात्मा फुलेंच्या बाबतीत असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून असेल, वसंतराव नाईकांच्या बाबतीत असेल, पण या सगळ्यांनी एकत्र आणण्याचं, एका छताखाली आणण्याचं धाडस आजपर्यंत कुणी केलं नव्हतं. आणि मला खरोखरच आनंद ह्याच्यासाठी आहे की शेवटी हे महामंडळ का केले असतात की सगळ्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत त्याची सुविधा, त्यांना त्याचं कर्ज असेल किंवा त्याच्या सुविधा हे मिळावेत. पण दुर्दैवाने एक मेसेज वेगळा, एक सामाजिक समतेचा जो मेसेज होता हा चुकीचा जात होता. पण ह्या महामेळाव्याच्या माध्यमातून एक सामाजिक समतेचा हा मेसेज जाणार आहे की शेवटी महामंडळ हे महामंडळ आहे आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाण्यापेक्षा सगळ्यांना एकत्र आणलं आणि वेगळ्या वेगळ्या मार्गातल्या लोकांना जर त्याची सुविधा मिळत असेल, हे खरोखरच आनंदाची बाब आहे. मी धनंजय जाधवांचं मनापासून कौतुक करतो की हे जे त्यांनी भूमिका आणलेली पुढं किंवा हा प्रपोजल त्यांनी समोर आणलेलं आहे की हे सगळीकडं महाराष्ट्रात ह्याचं इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. हा एक मॉडेल, एक रोल मॉडेल किंवा एक मॉडेल म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ह्याची यंत्रणा शासनाच्या माध्यमातून सुद्धा राबवावी अशी माझी शासनाला विनंती राहणार आहे. हे त्यांनी स्वतंत्र एक छावाच्या माध्यमातून केलेलं, पण शासनाने सुद्धा ही जर राबवली तर एक मेसेज महाराष्ट्राला एक वेगळा जाईल. जी आरक्षणाच्यामुळं वेगळ्या वेगळ्या जातीच्या लोकांच्यात एक विषमता निर्माण व्हायला लागली आहे. तर ह्या एक्सपोच्या माध्यमातून जर महाराष्ट्रात राबवली तर ती जाती विषमतासुद्धा कमी होईल असं मला या प्रसंगी वाटतं. नाही, शेवटी शेतकऱ्यांचा प्रश्न हा प्राधान्याने घ्यायला पाहिजे. शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. या शेतकऱ्यांच्यामुळं आपण जगतोय आणि म्हणून शेतकऱ्यांना कुठेही त्रास होणे ही आपली भूमिका पाहिजे. मग ते कुठल्या पक्षातले आहेत आणि कुठल्या ह्याच्यात ते महत्त्वाचं नाही. शेतकरी हा शेतकरी आहे म्हणून त्यांच्याकडे सगळ्यात लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कोण सत्तेत आहेत त्यांनीसुद्धा, कोण सत्तेत नाहीत म्हणून. आणि जे लाल किल्ल्यावर झालं मला माहीत नाही, पण कुणी कायदा हातात घेऊ नये एवढीच माझी विनंती. थँक्यू. नाही, राजाराम महाराजांनी तर कोल्हापूरचं एअरपोर्ट सुरू केलं 1925 ते 30च्या दरम्यान. महाराष्ट्र सरकारने छत्रपती राजाराम महाराजांचं नाव तिथं लावावं अशी त्यांनी ऑलरेडी शिफारस सेंट्रल गव्हर्नमेंटला केली आहे. माझा पाठपुरावा चालला आहे आणि लवकरच्या लवकर प्राईम मिनिस्टर ऑफिसमधनं, PM ऑफिसमधनं खऱ्या अर्थाने परत ते लवकर नामांतरण व्हावं ही माझी मनापासून इच्छा. नाही, औरंगाबादचं हे त्याच्यामागं राजकारण आहे काय माहीत नाही, पण जर संभाजी महाराजांच्या नावाने होत असेल तर काय चुकीचं आहे. नाही, आता 5 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. फिजिकल सुनावणी सुरू होणार असं सांगण्यात आलेलं आहे. आपण तो पण वाट बघूया. त्याच्यावर आधी काय प्रतिक्रिया देण्यात मला योग्य वाटत नाही. माझी विनंती राहणार आहे, काल मलाही त्यांनी बोलवलं होतं पण माझा मुंबईत मी असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. माझी सगळ्या आंदोलकांना विनंती ही राहणार आहे, 5 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी आहे आणि आपण त्या सुनावणीकडे लक्ष ठेवू. हा विषय आता न्यायप्रविष्ट असल्यामुळं तिथं आपली बाजू जोमाने मांडायला पाहिजे. तिथं मग सरकारचे जे रोहितगी वकील असतील, पटवाले असतील किंवा कपिल सिब्बल असतील, यांनी चांगली बाजू मांडावी एवढीच आपण ह्या प्रसंगी सरकारला विनंती करू इच्छितो. आणि आंदोलकांना माझी विनंती राहणार, मराठा समाजाच्या लोकांना, की असं काही करू नका जेणेकरून काहीतरी तुम्हाला तब्येतीला त्रास होईल. आणि म्हणून माझी विनंती राहणार की आपण आंदोलन जर मागं घेतलं नसेल तर मागं ते घ्यावं आपण. पण 5 फेब्रुवारीला जी अंतिम सुनावणी होणार आहे त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे आणि सरकारने आपली बाजू जोमाने मांडावी. हा विषय चर्चा का व्हावी, उद्दिष्टच एक आहे ना. उद्दिष्टच एक असल्यामुळं चर्चा करायला विषय नाही. ते काय वेगळं असलं तर काय ती चर्चा करायला पाहिजे ना. ते त्यांचे ठामपणाने बाजू मांडतात, मी माझ्या ठिकाणी ठामपणाने बाजू मांडतो. शेवटी आमचे ते बंधूच आहेत ना. आणि त्यांनी जर हे प्रतिक्रिया दिली असेल तर आपण स्वागत करू. दिल्लीत विषय आहे, सरकार फसवतंय एकीकडे. म्हणजे सरकारलाही माहित नाही MPCने हायकोर्टात याचिका केलेली, तो विषय कसा टॅकल करा. आता ते विषय सगळे झालेले आहेत, परत नाही झाला अजून, नाही. आता बघून आता त्याच्यावर सरकारने सुद्धा भूमिका आपली मांडली आहे. जो कोण अधिकारी आहेत ज्यांनी ते परस्पर केले काय बरोबर नाही आहे. एकीकडे कोल्हापूरच्या महानगरपालिकेत पुन्हा एकदा सक्रिय होत आहे, मग तुम्ही आता काय तुमचं. नाही, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, त्याच्यामुळे मी मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे आणि म्हणून मी कुठे राजकीय भाषा अजून 1.5 वर्ष काय करणार नाही. 1.5 वर्षानंतर आपण राजकारणासाठी पण परत एकदा भेटू. मालुराजी जे पडलेत ते तर सगळ्यात यंगेस्ट आमदार होते काँग्रेसकडून. माझ्या मनापासून त्यांना शुभेच्छा. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं, 3 राज्य वेगळे आहेत कुठं? 3 राज्य वेगळे आहेत कुठं? सगळे एकच आहेत. तुम्हीच विचारून प्रश्न सातारा कोल्हापूर वेगळे करायला लागलाय. सातारा कोल्हापूर पूर्वी तह झालेला आहे,
वारणा तहमध्ये सातारा आणि कोल्हापूर एकत्र झालेले आहेत 300 वर्षाच्या अगोदर, म्हणून आता काही वेगळं व्हायचा विषय नाही. परवा साताऱ्याचा विषय होता का माझा जेजुरीचा कार्यक्रम पूर्वीच नियोजित असल्यामुळं मी तिथे जाऊ शकलो नाही म्हणून याचा, आणि मी नाना आपले नरेंद्र पाटलांना केव्हा सांगितलं होतं की ही तारीख मला सूट होत नाही म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेलो नव्हतो. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र माळेगाव बुद्रुक व प्राथमिक आरोग्य केंद्र पंधरे येथील नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, बारामती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारावकर, जिल्हा परिषदेच्या सदस्य रोहिणी तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी राहुल काळभोर आदी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की राज्य शासन आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून दर्जेदार प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती व या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातही दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. माळेगाव व पंधरे आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना निश्चितपणे आरोग्यविषयक सुविधा मिळतील असा विश्वास व्यक्त करताना आरोग्य केंद्राची इमारत व परिसर नियमित निर्जंतुकीकरण करा, तसेच स्वच्छता ठेवा, परिसरात झाडे लावा व त्यांचे संवर्धन करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बारामती व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगून पवार म्हणाले की बारामती व परिसरातील अनेक गावात याच धर्तीवर आरोग्य सेवेसोबतच विकास कामांवर आपला भर राहणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत उद्योग जगतातून संमिश्र प्रतिक्रिया. सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निदर्शने. आणि 10 महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुणे शहरातील 5वी ते 8वीच्या शाळा सुरू. विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन करण्यात आलं स्वागत. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.